सातारा जिल्ह्यात माऊलीची पालखी लोणंद तरडगाव मुक्कामानंतर आज माऊलींची पालखी फलटणमध्ये मुक्कामी असणार आहे। आज फलटण येथील राजे निंबाळकर घराण्यातर्फे पालखीचं स्वागत होणार आहे। त्यानंतर पालखी फलटणमध्ये मुक्कामी असेल। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुक्काम आटपून पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या नागवेलीच्या विड्याच्या पानाचं काम गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निमगाव केतकी येथील मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे। दरम्यान सकाळी इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचं पहिलं गोल रिंगण पार पडेल। माऊलींच्या स्वागतासाठी फलटण श्रीराम नगरी सज्ज झाली आहे। वारकऱ्यांच्या सेवेसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आज फलटणच्या श्रीराम नगरीत आगमन होते। माऊलींच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर आता सज्ज झालंय। स्वागत कमानी, आकर्षक रोषणाई, पालखी तळावरील स्वच्छता, शुद्ध पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, तात्पुरती स्वच्छतागृहे आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त अशा सर्व सोयी सुविधांची जय्यत तयारी प्रशासनानं पूर्ण केली आहे। निर्मल वारी, स्वच्छ वारी या संकल्पनेतून नगरपालिका, पोलीस, आरोग्य, महसूल, वीज विभागासह विविध यंत्रणांनी समन्वय साधत वारकऱ्यांच्या सेवेसाठी व्यापक नियोजन केलंय। तर स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकही अन्नदान, पाणीदान आणि विविध सेवा उपक्रमातून माऊलींच्या सेवेसाठी पुढे सरसावलेत। एक पर्याय मार्ग एक काढलेला आहे। आपल्या पालखी तळापासून जेव्हा आपण नाना पाटील चौकाकडे जात असतो तर त्यामध्येच एक दहिवडी चौक आहे। त्या दहिवडी चौकातून शिखर शिंगणापूरकडे जाणारा एक पर्यायी रस्ता आम्ही तो शोधलाय। व्यवस्थित तो डांबरी केलेला आहे आणि तो रस्ता हा विडणी पालखी विसायापाशी तो निघत असतो। त्याचा अंतर सुद्धा फार काही नाही, अंदाजे 9.5 किलोमीटर आम्ही पाहिलेलं आहे। तर हा पर्याय रस्त्याने जर आपल्या वाहनांनी, पालखीतल्या वाहनांनी जर तो वापर केला तर निश्चितच त्या वाहन चालकांना एक चांगला रस्ता पर्याय मिळेल। तुकोबांची पालखी बेलवाडीकडे मार्गस्थ होणार आहे। बेलवाडीत पार पडणार आहे पहिलं अश्वाचं रिंगण। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूर तालुक्यातील सणसर येथील काल रात्रीचा मुक्काम आटपून इंदापूर तालुक्यातील बेलवाडीकडे मार्गस्थ झाली आहे। बेलवाडीमध्ये तुकोबाच्या पालखी सोहळ्याचं पहिलं मानाचं अश्वाचं रिंगण पार पडणार आहे। वारकऱ्यांच्या सेवेसाठी सातारा जिल्हा आरोग्य विभाग सज्ज झालाय। सातारा जिल्ह्यात 31,000 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी होणार आहे। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत चालणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सातारा जिल्हा आरोग्य विभाग सज्ज झालाय। जिल्ह्यात पालखी सोहळ्यादरम्यान 164हून अधिक आरोग्य पथकाच्या माध्यमातून तब्बल 31,000 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून उपचार आणि आवश्यक आरोग्य सेवा पुरवण्यात आली आहे। आपला दवाखाना, आरोग्य दूत, रुग्णवाहिका पथके, फिरते दवाखाने आणि जर्मन टेंटच्या माध्यमातून वारकऱ्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यात येते। जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून वारकऱ्यांना वेळेत उपचार मिळत असल्यानं वारीतील आरोग्य व्यवस्थेचा आदर्श निर्माण झालाय।
माऊलींच्या पालखीचा मान रानवडे यांच्या बैलजोडीला मिळालाय. आळंदीच्या उमेश रानवडे यांच्या बैलजोडीला हा मान मिळालेला आहे. मान मिळाल्यानं रानवडे कुटुंबात आनंदाचं वातावरण झालंय. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात प्रत्येक मानाला विशेष महत्त्व असतं. यंदा पालखीच्या सेवेसाठी आळंदीचे बैल मालक उमेश शेठ रानवडे यांना हा मान मिळालाय. माऊलींच्या पालखीला जोडले जाणारे बैल हे वारकरी परंपरेतील श्रद्धेचे आणि सेवेचे प्रतीक मानले जातात. हा मान मिळाल्याने रानवडे कुटुंबात आनंदाचं वातावरण झालं. भक्तिभावानं आणि सेवाभावानं ते माऊलींच्या सेवा बजावत आहेत. पालखी सोहळ्यातील या मानाच्या परंपरेचं महत्त्व आणि बैल मालकांच्या भावना स्वतःला भाग्यवान समजतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.